नमस्कार. तुम्हा सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं वृषाली होनराव या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. बघा, टीईटीचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. जी मागच्या 1 महिन्यामध्ये आपण खूप काळजी करत होतो, कधी येणार, कधी येणार, कधी येणार. आपण सांगितलं होतं की जुलै एक्सपेक्टेड आहे, तर कदाचित जुलैच्या एंडमध्ये येऊ शकते. पण काय झालेलं आहे, राज्य परिषदेने आपल्यावरती डायरेक्टली बॉम्बच टाकलेला आहे. काय, आपली परीक्षा 21 जूनलाच होणार आहे. आतापर्यंत हे सत्य तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचलं असणार आहे. आज आहे 27 तारीख. आजपासून सुरू झालेले आहे फॉर्म फिलिंग. ठीक आहे. सो हा जो व्हिडिओ आहे हा पहिला व्हिडिओ आहे जो तुम्हाला बेसिक गायडन्स करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे टीईटी परीक्षा कोण देणार, ऑनलाईन प्रोसिजर कशी असणार आहे, कधी सुरू होणार आहे, काय होणार आहे, आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे शिक्षक कोण, म्हणजे कोणासाठी ही परीक्षा आहे, पात्रता काय आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओ छोटासाच बनवणार आहे. तुमचाही खूप जास्त वेळ जाऊ नये. आणि काय, फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आजपासून म्हणजे 27 तारखेपासून सुरू होणार आहे आणि 16 एप्रिल पर्यंत आहे. ओके, त्यामुळे पूर्ण माहिती घेऊन तुम्ही फॉर्म भरलात तर जास्त बेटर राहील. ओके, सो टप्प्याटप्प्यात सगळे मुद्दे आपण कव्हर करूया. शिक्षक भरती द्यायची हे तर फायनल आहे. टीईटी शिक्षक भरती म्हणजे टीईटीची परीक्षा देणं हे तर आपलं फायनल आहे. तर माझा बेसिक प्रश्नांपासून मी ह्या व्हिडिओमध्ये 3 प्रश्न कव्हर केलेले आहेत. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट की टीईटी परीक्षा कोण देऊ शकतं, लक्षात आलंय. पहिला आहे टीईटी कोण देणार. आता माझ्या सर्व्हिसचे 2च वर्ष बाकी आहेत, तर मी देणार का, मी देऊ का, मला देणं गरजेचं आहे का. तर सर मॅम तुमच्यासाठी आहे, तुम्हाला जर का पदोन्नती हवी असेल तर तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार. म्हणजे तुम्ही आता शिक्षक आहात, वर्ग शिक्षक आहात, 1 ते 4 चे किंवा 6 ते 8 चे एखाद्या विषयाचे शिक्षक आहात. ओके, आणि आता तुम्हाला पदोन्नती 2 वर्ष राहिलेली आहे, 3 वर्ष राहिलेली आहे, 4 वर्ष राहिलेली आहे, तर तुम्हाला आता पदोन्नती साठी जर का अप्लाय करायचं असेल मुख्याध्यापक वगैरे, तर त्या लोकांनी द्यायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट एक आहे जे कोणी शिक्षक आहेत, शिक्षक आहेत. आता ही गोष्ट मला तुम्हाला सांगायला नको, ही काय आहे, टीईटी ही पात्रता परीक्षा आहे, बरोबर आहे, क्वालिफाईंग नाही. त्यामुळे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं की सेफ साईड 30 पैकी 18 मार्क कन्फर्म करा, पुन्हा काय आपल्याला या जंजाळात यायचं नाही. जंजाळ ह्याच्यासाठी कारण की प्रश्नांचा जो लेवल आहे ना तो बऱ्यापैकी हाय आहे. अभ्यास करतोय काय आणि प्रश्न येत आहेत काय. ओके, तर त्या अनुषंगाने पण मी काहीतरी प्लॅन तुमच्यासाठी केलेला आहे. लवकरच मी त्या बाबतीत तुम्हाला अपडेट करते. ओके, दुसरं, ज्या शिक्षकांना पदोन्नती हवी आहे, पदोन्नती हवी आहे. ओके, आणि ज्यांना शिक्षक भरतीतून शिक्षक व्हायचंय, शिक्षक भरती द्वारे. बघा, आता शासनाने एक GR काढलेला की 2027 पर्यंत तुम्ही जे आहेत आता उर्वरित म्हणजे अप्रॉक्सिमेटली जो आपला आकडा आहे 4-4.5 लाख शिक्षक आहेत, पण साधारणपणे 1,70,80,000 शिक्षक ज्यांना कंपल्सरी 2027 पर्यंत पास होणंच होणं आहे. त्याच्यासाठी आपल्याला फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. काय ते म्हणालेत ना, वर्षातून 2 वेळा टीईटी घेणार आहे. आता पहिली संधी आपल्याला ही जून मध्ये दिलेली आहे. सो दुसरी जी आहे ती आपण अपेक्षित करूया डिसेंबर किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकला असणार. सो अभ्यास आताच असा करा की सगळं क्लिअर होता आलं पाहिजे. टप्प्याटप्प्यात रोज अभ्यास करायचं आपल्याला आहे. सो पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर झालेला आहे की टीईटी कोण देणार आहे, या तिघांसाठी टीईटी परीक्षा आहे, बरोबर. आता पुढचा ह्याच्यातला मुद्दा आहे की ह्याचे अर्ज आपण ऑफलाईन भरू शकतो का, तर सरळ आहे, क्लिअर. ह्याचा जो अर्ज आहे हा फक्त ऑनलाईनच भरायचा आहे, ऑनलाईन. ओके, त्यांनी सांगितलं ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाहीयेत. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, 2018-19 मध्ये जे काही घोटाळा झालेला होता, ओके, तर त्यावेळी जे अपात्र झालेले कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांनी कुठचा दुसऱ्या प्रकारे हे करून म्हणजे दुसरा फॉर्म भरून किंवा काय दुसऱ्या नावाने किंवा सोप्या भाषेत सांगू कुठचा तरी चुकीचा जुगाड करून जर का त्यांनी पुन्हा फॉर्म भरलं तर मग त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकतं, असं त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे असं काही करू नका. ठीक आहे. आता अर्ज ऑनलाईन आहे, मग अर्जाची प्रक्रिया कधीपासून सुरू झालेली आहे, अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी सुरू झालेली आहे, तर ती आहे 27/3/2024 म्हणजे आजपासून ते 16
4/2026 म्हणजे 16 एप्रिल पर्यंत आता आपल्याला फॉर्म भरण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे लगेचच गडबड करू नका. अजून एक मुद्दा ह्याच्यामध्ये सांगते. पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरलात, ठीक आहे, सबमिट झाला, सगळं झालं आणि नंतर चुकलं, अरे माझ्याकडून ही चुकी झालेली आहे, मला हे, मग तुम्ही दुसरा फॉर्म भरलात. लक्षात घ्या, दुसरा फॉर्म भरल्यानंतर जो पहिला आहे त्याची फी तर गेली, ती कधी येईल काय नाही, दॅट इज, ते जाऊ द्या. ओके, पण जो दुसरा आहे ना, तो सबमिट केलेला जो आहे तोच एक्सेप्ट केला जाणार आहे, पहिला नाही. परत तुम्हाला असं वाटलं नाही माझं चुकलं मग पहिला, असं करू नका. मी त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक सोपी आयडिया सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पहिली गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत बघा. ओके, काय चुका होतात गडबडीमध्ये. ओके, आणि स्पेशली मी तुम्हाला सांगते, आता जे शिक्षक आहेत ते 2 इरामधले शिक्षक आहेत. ओके, 2 इरामधले म्हणजे जे शिक्षकांना आता 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, म्हणजे 2004-5 च्या दरम्यान जे शिक्षक झालेले, तसं त्यांचा आणि ऑनलाईनचा संबंध थोडा कमी आहे. ओके, हाडाचं म्हणजे जे आहे ते पुस्तक वगैरे घेऊन शिकवणं असं आहे. ऑनलाईनचा संबंध कमी असल्यामुळे फॉर्म चुकण्याची दाट शक्यता राहते. ओके, त्यामुळे घाबरून जाणं, पॅनिक होणं किंवा कोणाचा आधार घेणं असं काही करू नका. मी त्याची सुद्धा ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. असं होतं, आता एका शिक्षकाने आजच मला फोन केला होता की मॅम आम्हाला फॉर्म भरायला मदत करणार का? मी म्हटलं डेफिनेटली मी तुम्हाला मदत करेन, फक्त कसं आहे मला एकदा अख्खी साईट हे करायची आहे, त्यासाठी थोडंसं थांबा. ओके, दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यात सांगायचं आहे की हॉल तिकीट्स कधी येणार, तर 21 तारखेला पेपर आहे, त्यांनी डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे, तर 9 जून पासून आपल्याला हॉल तिकीट्स मिळणार. ओके, आता हा तसा इम्पॉर्टंट मुद्दा नव्हता, पण एक सांगते की 9 जून 2026 पासून सुरू होणार ते 21 ला आपला पेपर आहे, तोपर्यंत आपल्याला हॉल तिकीट्स याचे अवेलेबल असणार आहेत. ओके, त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, परीक्षेचं जे आहे, परीक्षेचे शेड्यूल 21 तारखेला कसं असणार आहे, बरोबर? तर बघा, 21 जून परीक्षेची तारीख उजाडली. आपल्याला 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. प्रत्येक पेपर आपण 2.5 तास देऊ शकतो, बरोबर आहे, 2 तास 30 मिनिटं. तर पहिला जो आपला पेपर आहे तो सकाळी 10:30 ला सुरू होईल, तो साधारणपणे 1 वाजता संपणार आहे. किती वाजता संपणार आहे? 10:30 ला सुरू होणार, तो 1 वाजता. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1.5 तासाचा ब्रेक आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे, ते 5 वाजेपर्यंत संपून जाणार आहे. आता त्यांनी जे नोटिफिकेशन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर आहे. आता हार्ड म्हणजे कठीण सिच्युएशन कोणासाठी असते माहितीये का, तर ज्या लोकांचे दोन्ही पेपर आहेत आणि एकाच दिवशी द्यायचे आहे, तो बघा लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यास करताना 3 विषय तर कॉमन आहेत बघा 150 पैकी, म्हणजे 60% सिलेबस चांगला आहे. मग एक्स्ट्रा जो 40% आहे, जे दोन्ही पेपरचा अभ्यास करतात, तुम्हाला 140% अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, आणि ज्याला एकच पेपर द्यायचा त्याला 100%. मग 140% म्हणजे मी काय सांगते लक्षात घ्या, आता एक लँग्वेज जी आपण दोन्ही लँग्वेज वापरणार आहोत, मराठी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा हिंदी, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला एक स्वतंत्र व्हिडिओ देणार आहे. भाषा निवडीबाबतचं जे कन्फ्युजन आहे ह्याचा आपण एक व्हिडिओ स्वतंत्र टाकणार आहोत. ओके, तर लक्षात घ्या, लँग्वेज कोणतीही घ्या, तर त्या दोन्ही पेपरला आपण सेम ठेवणार. तिसरा आहे बालमानसशास्त्र. क्लिअर? आता चौथा, पहिला पेपर जर का तुम्ही देणार असाल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला काय करावं लागतं, तर गणित करावं लागणार आहे आणि परिसर अभ्यास. हेच जर का तुम्ही पेपर 2 असाल, तर सामाजिक शास्त्र असेल तर डायरेक्टली 60 मार्काला ते येणार आहे, किंवा मॅथ सायन्स असेल तर डायरेक्टली 60 मार्काला ते येणार आहे. तर डिफरन्स लक्षात आला, तुम्हाला 140% अभ्यास करायचा आहे जे लोक दोन्ही पेपर देणार आहे, आणि जे लोक एकच देणार आहे त्यांना 100% अभ्यास करायचा आहे. आता याच्यावर पण आपली अनेक लोकांची मतांतर आहेत, मॅडम दोन्ही पेपर आता देऊ का किंवा कसं. बघा, आता मी तुम्हाला सांगू, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुम्ही किती वेळ अभ्यासाला वेळ देऊ शकताय हे ठरवा, हे ज्याचं त्याचं अनालिसिस करा. आणि त्याही उपर तुम्हाला जर का अभ्यासाचं नियोजन किंवा कुठची प्रकारची मदत हवी असेल की आम्ही शेड्यूल कसं ठेवावं, काय कसं करावं, तर बघा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी तुम्हाला माझ्या परीने जे योग्य मार्गदर्शन आहे ते तुमचं शेड्यूल ऐकून तुम्हाला मदत करेन. ठीक आहे, तुम्ही म्हणाल आम्ही शिक्षक आहे, आम्ही मुलांना शिकवतो, सगळं मान्य आहे. कसं असतं, तुम्ही शिक्षकातून आता विद्यार्थी जसेच जात आहात ना, परीक्षार्थी बनत आहात. शेवटी कसं, जसा भूमिका बदलते ना तसं माणसाचे विचार बदलत असतात. ओके, सो तुम्हाला त्या मदतीसाठी मी सोबत आहे. आता तिसरा आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आणि तो तर पुढे जाण्याआधी लक्षात घ्या, हे जे टीई दोन्ही जे पेपर आहेत तर आपले सेपरेट बॅचेस आहेत. ओके, फक्त आपल्याकडे मराठी आणि इंग्रजी ह्या वर्षापुरते, ह्या जी परीक्षा आहे याच्यासाठी मराठी आणि इंग्रजी ह्या 2 भाषांसाठी आहे. मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र, त्याच्यानंतर गणित, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र आणि विज्ञान आणि गणित पेपर 2चं असं
पूर्ण आपण तयार केलेला आहे. पेपर 1 ची फक्त तयारी करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी 899 आणि जे कोणी फक्त पेपर 2 ची तयारी करत आहात त्यांच्यासाठी किंमत आहे 899 आणि जे कोणी दोन्ही पेपरची तयारी करत आहात ओके तर त्यांच्यासाठी आहे 1499. आता ह्या मी बॅच ह्याच्याबद्दल तुम्हाला स्पेसिफिकली सांगते. पहिली गोष्ट 1 वर्ष एवढी डिटेल याची व्हॅलिडिटी आहे. किती? 1 वर्ष. ओके प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. तिसरा महत्वाचा मुद्दा आपल्याकडे जी फॅकल्टी आहे ती सगळी टीईटी टेट एक्झाम पास केलेली आहे. सो तुम्हाला तेही कन्फ्युजन नसलं पाहिजे आणि मॅक्सिमम 60-70% सिलेबस मी स्वतः शिकवणार आणि ह्याच्याशी म्हणजे तुमच्याकडून पीवायक्यू सुद्धा मी तयार करून घेणार आहे. ओके पीवायक्यू कसे करायचे ह्याचाही आपण एक स्वतंत्र व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी एक स्टेप बाय स्टेप गाईड कसं असलं पाहिजे, तुम्ही काय करायला पाहिजे आणि कोणाचं मार्गदर्शन कसं घेतलं पाहिजे हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. बरेचसे लोक म्हणतात की मॅम ही फीज एवढी तुम्ही कमी ठेवताय मग असं काहीही नसतं. प्रत्येकाचं एक फीज कमी आहे किंवा जास्त हे नाहीये. माझ्या शिकवण्याची ही कला आहे आणि मी खूप डिटेलमध्ये शिकवते. कुठचीही गोष्ट वेळ लागला तरी चालेल पण कसं असतं कन्फर्म झालं पाहिजे. घाई गडबड करून हा जोश आहे असं तसं मला तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती घालायची नाही. तुमच्याकडे 2 वर्ष आहे. खूप विचार करून काम करा कारण की म्हणजे पात्रता परीक्षा आहे मग घाबरवणं अँड ऑल मला हे सगळं काहीही पटत नाही आणि मी असं काही करणारही नाही. ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करून करायच्या आणि आता तर मी असं ऐकलंय की शिक्षकांना मे महिन्यात सुद्धा शाळेत बोलवलेलं आहे 3-4 तासासाठी. ओके आधी जरा रिलॅक्स द्यायचे पण आता तिथं तेव्हाही बोलवलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या कुठचीही संस्था काय आपल्याला इझिली पगार देणार नाहीये. सो तुम्ही तुमचं प्लॅनिंग प्रॉपरली करा आणि ह्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सोबत आहोत. तुम्हाला सगळ्या नोट्स वगैरे लेक्चर्सच्या आहेत त्या मिळणार आहेत. लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार. म्हणजे विचार करा आजही बॅच घेतली तरी तुम्ही वर्षभर म्हणजे 2 टीईटी आणि पुढच्या टीईटीचाही अभ्यास करू शकता. माझी अशी इच्छा नाही बरं का की तुम्ही तेवढ्या देत राहावं नाही. माझी इच्छा हे आहे की तुम्ही परफेक्ट शिकावं आणि परफेक्ट नॉलेजने तिकडे बसावं. एखाद्या मोठ्या भपक्याला बळी पडू नाहीये. ओके भपका म्हणजे काय आम्ही इतके वर्ष झालो आम्ही असं करतो आम्ही तसं करतो मान्य आहे. ओके पण मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी 1 to 1 कनेक्टेड आहे. आतापर्यंत बॅच घेतलेले सगळे लोक आणि जे घेणार आहेत प्रत्येकाशी मी कनेक्टेड असते. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. अर्ध्या रात्री सुद्धा तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे एक सर आहे जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर रात्री 2:45 वाजता त्यांनी मला मेसेज केला होता. त्यांचा डाऊट होता काहीतरी व्हिडिओ बघताना 3:45 वाजता आणि नेमकं जस्ट डोळे उघडले होते आणि बघितलं आणि तिथे मी त्यावेळेस त्यांना उत्तर दिलं. सकाळी उठल्यानंतर त्यांनी मला फोन केला की मॅडम तुम्ही कशा काय जागा आहे आणि म्हटलं सर मी जस्ट नॉर्मल बघत होती आणि मला दिसलं म्हणून मी लगेच तुमचा डाऊट सॉल्व्ह केला. सांगायचा मुद्दा असा आहे की माझी एंटायर टीम तुमच्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध आहे. तर इकडे तिकडे असं तसं बघू नका. कुठचाही विचार करू नका. बॅच जॉईन करा. बॅच आवडली नाही तर 5 दिवसात तुम्हाला फीज रिटर्न करण्यात येईल. ओके चलो पुढे जाऊया. आता इकडे महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे आहे पात्रता निकष. ओके पात्रता निकष काय आहेत तर लक्षात घ्या जे कोणी 1ली ते 5वीला शिकवत आहेत 1 ते 5वी ओके तर त्यांच्यासाठी आहे पेपर 1. तुम्हाला पेपर 1 देता येणार आहे. तुम्ही संस्थेमध्ये आहात म्हणजे ज्या काही शैक्षणिक संस्था किंवा शाळेमध्ये आहात ओके तर तुम्ही 1ली ते 5वी या सिच्युएशनला असाल तर तुम्ही पहिला पेपर देऊ शकणार. मग तुमची एज्युकेशन काय पाहिजे तर तुमचं एज्युकेशन पाहिजे इकडे डीएड प्लस 12वी. आता इथे एक काय त्यांनी केलेलं आहे सगळीकडे एक कॉमन घटक आहे जो मी इथेच लिहून ठेवते ते म्हणजे ओपन मध्ये असाल तर 45% आणि कॅटेगरीमध्ये असाल तर 40%. ओपन कॅटेगरी हा मुद्दा इथे लक्षात घ्या. ओके हा कॉमन आहे सगळीकडे. तुम्हाला एवढे मार्क दिलेले असतील म्हणजे मिळालेले असतील किमान तर तुम्ही वर्क करणार आहात. ओके आता त्याच्यानंतर पेपर 1चा मॅटर कळला. डीएड आणि 12वी झालेले आहेत जे 1ली ते 5वीला शिकवत आहेत त्या शिक्षकांसाठी ही पात्रता आहे. ओके आता बघा 6वी ते 8वी 6 to 8 वाले हे काय करू शकतात हे पेपर 2 देऊ शकतात. बरोबर आहे. हे काय करू शकतात पेपर 2 देऊ शकतात. पण ह्यांना काय सांगितलेलं आहे तर तुम्ही डीएड प्लस पदवी काय सांगितलंय बघा ह्यांना सांगितलंय डीएड प्लस पदवी आणि हा जो निकष आहे पदवीला 45 किंवा 40 दिस इज कंटिन्युइंग. ओके आता याला आणखीन एक ऑप्शन आहे और पेपर 2 द्यायचा आहे 6वी ते 8वीचा. ओके 6वी ते 8वीचा तुम्हाला पेपर 2 द्यायचा आहे तर तुम्हाला अजून एक इथे ऑप्शन असा आहे तुम्ही बीएड
किंवा डीएड केलेलं असेल प्लस तुमच्याकडे पदवी असेल, काय म्हटलंय बघा, बीएड किंवा डीएड केलेलं असेल प्लस तुमच्याकडे पदवी असेल तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. इकडे पण हाच क्रायटेरिया कंटिन्यू होतो, 45% किंवा 40%, हा सेम आहे. ओके, क्लिअर आहे. 6 to 8 साठी या 2 कॅटेगरीज टाकलेल्या आहेत. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की मला 1ली ते 8वी ह्यासाठी पूर्ण द्यायचं आहे. 1ली ते 8वी. ओके, म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन आहे पेपर 1 ही द्यायचं आणि पेपर 2 ही द्यायचं. तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता का? हो, तुम्ही देऊ शकता. मग आता ह्या केसमध्ये काय क्रायटेरिया आहे? ओके, तर सगळ्यात महत्वाचं आहे डीएड और बीएड प्लस 12वी प्लस पदवी. ओके, आता 12वी झाल्याशिवाय जर डीएड देता येत नाही, त्यामुळे 12वी मध्ये, आणि इथे पण सेम क्रायटेरिया आहे, 12वीला पण 45च्या वर पाहिजे आणि डिग्रीला सुद्धा 45च्या वर टक्के तुम्हाला असले पाहिजे. ओके, हा संपूर्ण आहे तुमचा पात्रता निकष. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, आर्ट्स मधले जे लोक आहेत ते लोक सोशल सायन्स घेतील. ओके, आणि जे मॅथ सायन्स वाले आहेत ते मॅथ सायन्स म्हणजे सायन्स डिग्री वाले किंवा इव्हन कॉमर्स वाले आहेत तर ते मॅथ सायन्स घेऊ शकतात. क्लिअर आहे हा मुद्दा. सो लक्षात घ्या, हा इथे क्लिअर झालाय. आता पुढचा जो माझा व्हिडिओ येणार आहे तो मी तुम्हाला भाषेबद्दल टाकणार आहे. तिसरा व्हिडिओ फॉर्मच्या बद्दल. हा, मी मगाशी तुम्हाला एक गोष्ट सांगत होती, फॉर्म भरायला सुरुवात करताय, ओके, काय करा, गोंधळून जाऊ नका. 2-2, 3-3 वेळा फॉर्म भरायची गरज नाही, चूक होऊ शकते. एक सिंपल एक प्लेन पेपर घ्या, एक पेन घ्या आणि फॉर्म सुरू केलात ना की काय काय येतंय ना ते प्रश्न आहेत ना, व्यवस्थित कॅपिटलमध्ये किंवा मराठीत असेल तर मराठीमध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं त्या प्रकारे शब्द व्यवस्थित लिहून घ्या. पहिला फॉर्म तुम्ही हाताने घ्या आणि तुम्हाला काय उत्तर द्यायची आहेत ना ती रेड पेनने कव्हर करून ठेवा. जिथे तुम्हाला कन्फ्युजन आहे तिथे स्टार मार्क काढून ठेवा. ही ऍक्टिव्हिटी करावी लागणार. फॉर्म एवढा टफ नाहीये, तरी सुद्धा अनेकदा प्रेशरमुळे, कामाच्या गडबडीमुळे डोक्यात खूप विचार चालू असतात. एकतर परीक्षेचा हंगामा आहे, आताच ह्यांना फॉर्म सोडायचे होते, टाकली असते 10 एप्रिल नंतर तर काय फरक पडला असता, असे सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत. हो की नाही? पण आता शेवटी आलंय, आलिया भोगासी असावे सादर, तर स्वतःला आपण सादर करूया. ह्या गोष्टी होऊ नये आणि खूप गडबड होऊ नये ह्याच्यासाठी काय करा, शांत चित्ताने फॉर्म भरायच्या वेळी पहिल्यांदा पेपर वर्क तयार करा आणि मग तुम्ही त्याची उत्तरं तिथे तयार करा आणि मग फॉर्म भरायला बसा. ओके, आणि हे बघा, आता सॅटर्डे संडे तुम्हाला आयडियली बघायला गेलं तर 3 सॅटर्डे संडे अवेलेबल होत आहे. सॅटर्डे संडे मध्ये खूप जास्त नेटवर्क कंजक्शन असेल. ओके, फॉर्म भरताना प्रॉब्लेम होतो ग्रामीण भागात. आता मग ह्या वेळेस काय करायचं लक्षात घ्या, फॉर्म एकतर खूप अर्ली मॉर्निंगला वगैरे भरा, म्हणजे लेट नाईट अर्ली मॉर्निंग 12 नंतर वगैरेचा जो पिरियड असतो, काय नेटवर्क बऱ्यापैकी क्लिअर असतं त्यावेळेस फॉर्म भरायचे. शक्यतो मी सुद्धा एक्झामचे फॉर्म भरायची ना तर तोच फंडा युज करायची, जेणेकरून बघा कधी कधी नेट पैसे कट होऊन जातात आणि आपल्याला मेसेज येतो पण समोर पैसे जातच नाही, अपूर्ण अपूर्ण दाखवतो, पैसे रिटर्न येत नाहीत आणि तुमच्या एका फॉर्मसाठी तुम्ही कोणालाही जाऊन तिथे हे करू शकत नाही, पकडू शकत नाही ना. आपण कोणाच्या अंगावर चढून बसणार आहोत? शक्य आहे का? नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या टाळायच्या असतील, आणि ह्या तुम्ही ऑलरेडी वायफाय झोन मध्ये असाल, प्रॉपर नेटवर्क असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही तिथे भरा. याही उपर तुम्हाला कोणतीही मदत लागली तर माझा नंबर आहेच, आपण त्याच्यावरती सविस्तररित्या बोलूया. आय होप तुमचे सगळे डाऊट्स मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. येस, झालेले असेल. लक्षात घ्या, आपल्याकडे ह्या तिन्ही बॅच उपलब्ध आहेत, ह्याच्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट आपला जो व्हिडिओ असणार आहे तो आहे भाषा निवडीबाबतचा जो गोंधळ आहे ह्याच्या संदर्भात. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं म्हणून सांगते, मी पीवायक्यू अनालिसिस चालू करणार आहे, मी रेकॉर्डेड टाकणार आहे. प्रश्न पीवायक्यू कसा आणि काय वारंवार आपण का चुकतोय याच्या संदर्भात आपण पहिल्यावर काम करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यावर काम करायचं आहे. ठीक आहे. अभ्यास सगळेच करतात, अभ्यास महत्वाचा जेवढा नाहीये तेवढा आता अप्रोच इम्पॉर्टंट आहे आणि तो अप्रोच पीवायक्यूतून डेव्हलप होतो. ओके, आणि त्याची पण एक सिस्टीम आहे, त्याची पण एक कला आहे, ती आपण सगळे एकत्र शिकूया. चालतंय. सो आवडला असेल तर लेक्चर लाईक, शेअर, सबस्क्राईब, आपले शिक्षक बंधू भगिनींना पण शेअर करा आणि आपला जो काही फीडबॅक असेल तो प्लीज कळवा. ओके, थँक्यू, बाय, टेक केअर, जय हिंद.